मी विचार केला होता लग्नाआधी की माझं आणि माझ्या सासूचं कधीच नाही पटणार, कारण मी थोडी खोडकर आहे आणि थोडी रागीट पण आहे, स्टबन आहे, जिद्दी आहे. माझं आणि माझ्या आईचं सुद्धा पटायचं नाही. मला नाही पटल्या गोष्टी की मी तिच्याशी सुद्धा भांडायचं. पण मी असं विचार केला लग्नाआधी की खरंच असं होईल का, मी माझ्या सासूशी पण पटवून नाही घेणार का, किंवा माझी सासू माझ्याशी पटवून नाही घेणार का. आणि लग्न झालं, पण लग्नानंतर सगळं उलटच झालं. म्हणजे मी आणि माझी सासू एकमेकांशी एवढा पटवून घेतो, एवढा छान, म्हणजे बोलायला बसलो ना आम्ही की एक एक तास, दीड तास कुठेच नाही, आम्ही एवढं बोलतो. कधी कधी माझा नवरा तर म्हणतो तुमच्या दोघींची काय गुपितं चाललेली असतात ती माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत, सगळं एकमेकींशी विचारून सगळं करत असतात. म्हणजे असं पटायला लागलंय. म्हणजे मी चांगली झाली आहे का मी आधी वाईट होते, म्हणजे मलाच माझं समजत नाही आहे. का माझी सासू चांगली आहे, काय समजत नाही आहे काय. म्हणजे एवढं एवढं प्रेम, एवढं हे होतात कधी कधी आमच्यामध्ये नवचूक. पण मला शांत बसलेलं ते आवडतच नाही. त्यांना शांत बघितलं की मला असं वाटतं काहीतरी झालं आहे ना, मग म्हणून स्वतःहून जाते आणि बोलायला सुरुवात करते. नाही तर अशी नव्हते मी आधी. कशी काय चेंज झाले, कसं काय. म्हणजे माझी आई तर म्हणायची तू खरंच सांगते, तू कधीतरी भांडून येणारच आहेस, कारण तू मला सासूसारखं जाच केलंस, माझ्याशी एवढी भांडली आहेस. पण मी आता तशी नाही राहिली आहे, आता चेंज झाली आहे. कशी काय. माय गॉड, काय झालं असेल माझ्यामध्ये. म्हणजे मी एवढं छान बोलतो की जणू स्वर्गातूनच आमचं नातं पहिल्यापासूनच निर्माण करून पाठवलेलं देवाने, असं काहीतरी समथिंग. कसं काय. तुमचं पण असं नातं आहे का तुमच्या सासूबरोबर. करा मग तुमच्या सासूला टॅग इथे आणि सांगा आई माझं तुमच्याशी जास्त पटतं आणि माझं तुमच्यावर जाम प्रेम आहे करून.